लग्न होतात, अशा कुटुंबातल्या मुलीचे लग्न होतात। काही कुटुंब आपल्याकडे स्थलांतरित आहेत, जे की रोजगाराच्या शोधात आहेत। ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात, बाहेरच्या राज्यात कामासाठी जातात। मग आपली 15-16 वर्षाची मुलगी कोणाकडे ठेवायची, सोबत न्यावी, तर मग तिचा सांभाळ कसा करायचा, या तिला काही पुढे तिच्यावर काही अन्याय अत्याचार होईल या भीतीने आई वडील आपल्या मुलीचे हात पिवळे करतात आणि आपली जबाबदारी संपली। मग आपण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात, बाहेरच्या राज्यात जायला मोकळे, अशा हेतून पण आपण बालविवाह करतो। काही काही कुटुंबात शिक्षणाचा अभाव असतो, जेणेकरून विवाहाचं वय किती आहे आणि विवाहाचं वय कोणालाही माहीत नसते। मग अशा अज्ञानापोटी सुद्धा आपल्या मुला मुलींचे लग्न हे कमी वयात लावले जातात। मग आपण जर अशा कमी वयात मुलीचे लग्न केले तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हे आपल्याला जाणीव आहे। आपल्याला म्हणजे आपणही बऱ्याच आता आपल्या माता भगिनीचे अल्पवयातच लग्न झालेले आहेत। बालविवाह ही जुनी वाईट प्रथा आपल्या भारतात प्रचलित आहे आणि आपला भारत देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर असताना देखील आजही आपल्या देशात बालविवाह होतात। मग ही जुनी वाईट प्रथा थांबविण्याचा प्रभावी मार्ग कोणता, तर मुलींना शिक्षण देणे। मुली शिकू लागल्या तर त्या स्वतः बालविवाहाला नकार देतील, म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षण दिलंच पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महिलांविषयी असलेली विचारधारा जर लक्षात घेतली तर त्यांच्या जीवनामध्ये महिलांच्या विकासाला, त्यांच्या प्रगतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते। ते त्यांच्या भाषणामध्ये, पत्रांमध्ये, ग्रंथांमध्ये त्यांनी असं लिहिलंय की एखाद्या देशाची, समाजाची प्रगती मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे। ज्या देशात स्त्रिया शिक्षणात पुढे तो देश प्रगतीत पुढे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे। 20 जुलै 1942 चे भाषण आहे आणि नागपूरच्या परिषदेत 25,000 महिलांच्या उपस्थितीत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना उद्देशून बोलत होते की महिलांनो, तुमच्या मुला मुलींना शिकवा, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, आत्मनिर्भर बनवा। विशेष म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे कमी वयात लग्न करू नका। बालविवाहाचा प्रश्न तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आला होता। त्यांचे कमी वयात लग्न करायचे नाही। लग्न ही जोखीम आहे आणि ही जोखीम पेलण्याची ताकद त्यांच्या आल्यानंतरच त्यांचे लग्न करा। बघा, तेव्हापासून जे आपल्याला म्हणजे कमी वयात लग्न करू नका, प्रगती करा, आत्मनिर्भर बना, महत्वाकांक्षी बना, हा संदेश आपल्याला तेव्हापासून यायलाय। पण आतापर्यंतही आपण त्या वाटचालीनं वाटचाल करत नाहीत। म्हणून माझी सर्वांना एवढी विनंती राहील की जेणेकरून प्रशासकीय यंत्रणा, कायदा, ह्या सर्व काही शासकीय यंत्रणेतल्याच अधिकाऱ्यांनी यावं, आपल्याला सांगावं आणि आपण ते ऐकावं आणि त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या समाजात त्याचा पालट पाडावा, जेणेकरून आपला समाज पुढारेल, आपल्या मुलं मुली शिकतील। आता बालन्याय अधिनियम, बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, सुधारित अधिनियम 2021, या अधिनियमान्वये आमच्याकडे बालविवाह, पोक्सो प्रकरणातील काही बालिका बालकल्याण समिती समोर सादर होतात। त्यांना बऱ्याच काही अडीअडचणी असतात। मग त्यांना आमच्या विभागाच्या बऱ्याच योजनांचा आम्ही लाभ मिळवून देतो, जेणेकरून त्या शैक्षणिक प्रवाहात यावं, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या कुटुंबांना पण विविध विकासाच्या योजना, वेगवेगळ्या विभागाच्या योजनांशी जोडणी करून देतो। आमचा म्हणजे महिला बाल विकास विभागाच्या योजना आणि विकासाच्या या यंत्रणा, योजना अधिकाधिक लोकाभिमुख व्हाव्यात, लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठीच हे प्रत्येक जिल्ह्यात महिला बाल विकास अधिकारी कार्यालय आहे। तर याच्या बऱ्याच काही योजना आहेत। जसं आपण बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, या कायद्यानुसार मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण, मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण, या वयानंतरच त्यांचे लग्न केले पाहिजे। मग बालविवाह जर कमी वयात बालविवाह केला, मुलीचे लग्न कमी वयात केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होतील बरं? 14व्या वर्षी मुलीचं लग्न करायचं